तर इकडे सगळ्या ट्रॉफी वगैरे ठेवलेल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया, महालक्ष्मी माते की जय. तर आता सगळेजण सज्ज झालेत खेळण्यासाठी. सिक्सर वाटतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांचाच आवडता विषय म्हणजे क्रिकेट. तर आज आहे ना, खाली मळ्यात पोरांच्या क्रिकेटच्या मॅच आहेत. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये गावाकडचं क्रिकेट बघायला मिळणार आहे. तर चला आता आपण तिकडेच चाललो खाली मळ्यात. तर आता आपण चाललो आहे खाली मळ्यात. या साईडला आहे पबू, प्रफुल्ल सौंदळकर, कल्पेश, ओमकार आणि साहिल. तर चला जाऊया, चला. तर आता आपण पोचलो आहे मैदानाच्या इकडं. हे बघा, हेच ते मैदान जिथं आत खेळणार आहे. मळ्याचं मैदान बनवलं आहे आणि इकडं आहे मंदिर हनुमानाचं. पहिल्यांदा दर्शन घेऊया. अशा प्रकारे आता सुरुवात होईल थोड्याच वेळात. मला सांग, ही कुठली ओव्हरआर्म आहे की ओव्हरआर्म क्रिकेटची सुरुवात? शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार आणि पुष्प अर्पण करून तर इकडं आता महाराजांचं दर्शन घेऊन सगळे क्रिकेटची स्पर्धाची सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर हेच ते मैदान आहे, इथे खेळणार आहेत पोरं. मस्त जमीन चांगली सरळ करून, चोपून, सारवून, हे सगळं आखून ठेवलेलं आहे, पूजा वगैरे करून. आणि आता हे पोरं चालले तिकडं. मैदान कुठंपर्यंत घ्यायचं काय असं वाटतंय, कुठपर्यंत बाउंड्री, सिक्सर वगैरे ते करूसाठी चाललेत डिसाईड. एवढा षटकार, एवढा षटकार तो जात नव्हता. लय लांब लांब घेतला नाही वाटतं या मैदान. लवकर यायचं ना मग गावात. दुसरी घे ना, त्याच्या ह्याच्यात मुख मार ना. राणेर का बघूया ला रे. हे घे. माझा भाव आहे कल्प्या दे. आता मैदान आखतात तिथं. ए कल्प्या, असा की 2000 ये तिथे 2000 घे ना, असा टाकत जा पुढे. हा बरोबर. हा पाहू सिद्धू बघ बरोबर. तर हे आहेत आपल्या गावचे वैभव तांबे. तर या ठिकाणी आपली सोल्ले प्रीमियर लीग हो. पर्व 4 आणि हे गावच्या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे. पूर्ण गावाने खूप उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे. आणि या यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपल्याला ही मॅच आणि हे सगळं गावचं जे रहस्य आहे ते आपल्याला पाहता येईल. त्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. हां, थँक्यू दादा. तर इथं आहे दिन्या. दिन्या, मला सांगायचं ना, ह्या क्रिकेटचा काय नियम आहेत, म्हणजे कुठं बाउंड्री, सिक्सर वगैरे काय? लेग साइडला ही साडी दिसते, साडी. हा. साडीच्या बाजूला पण झेंडा आहे. हा, झेंडे आहेत. ऑरेंज कलरचा लावलाय बघ. हा. तिथपासून बाउंड्री स्टार्ट होते आपली. हा. पूर्ण जेवढे झेंडे लावले तिथपर्यंत बाउंड्री. हां, तर हे बघा, या साईडला सगळे झेंडे लावले. झूम करून दाखवते, दिसतंय का माहित नाही. तर ते सगळे पर्यंत झेंडे लावले तिथपर्यंत फक्त बाउंड्री आहे. हा. आणि त्याच्या तिकडे आहे तो मैदानात जर बांधाला लागून आतमध्ये बॉल असला तर धावायचे. आणि त्याच्या वरती गेला डायरेक्ट किंवा टपने गेला तरी पण 2 रन आहेत. सेम पाठी पण तसंच आहे. पाठी पण झेंडे लावले सर्व, बाउंड्रीला नाकले तिकडे पोरांनी. तिकडे पण सेम तसंच आहे. त्याच्या बाहेर गेलं तर 2 रन आहेत. त्याच्या आतमध्ये किती पण धावून काढायचे. अच्छा, ठीक आहे. तर असंच आहे. आता बघूया इकडं काय त्यांनी सेटअप केला आणि ट्रॉफी वगैरे दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हेच झेंडे तर मगापासून दिन्या बोलतं ना, हे असं सगळं साईडनं असं झेंडे लावले आणि आखले पण. तर इकडे सगळ्या ट्रॉफी वगैरे ठेवलेल्या आहेत. हे फर्स्ट प्राईज, सेकंड प्राईज आणि हे मेडल. इकडे हे बॉलरचं आहे, बेस्ट बॉलर, बॅट्समन आणि सन्मान चिन्ह वगैरे आहे. खूप जण तर सगळे जमले. मला हे बॅनर पण दाखवते. काय प्रणीत, हे बघा.
ए हर्षद कसा आहेस? भरपूर दिवसांनी दिसलं रे तू. तर इकडे ना प्रत्येक वाडीनुसार टीम पाडलेल्या आहेत. या साईडला आहेत सगळे थांबलेत. माळवाडी, शिंगारवाडी, टेमवाडी, मधलेवाडी आणि सुतारवाडी या वाडीतला प्रत्येक प्लेअर वाडीतून खेळतोय. ज्या हिशोबाने आपण मुंबईला खेळतो आतापर्यंत तसं इथे सुद्धा खेळतोय. पण त्या वाडीला दुसऱ्या वाडीला एक प्लेअर कोणता पाहिजे असेल, फिल्डिंग साठी काही असेल तर त्या वाडीला विचारायचं, त्यानंतरच घ्यायचं. ते वाडीची परमिशन असेल तरच तुम्हाला भेटणार. बरोबर, पहिला नियम. त्यानंतर दुसरा नियम, प्रत्येक वाडीतून आपण पंच ठेवलाय, पंचांशी वाद घालायचा नाही. त्यानंतर तिसरा नियम आहे, प्रत्येक सामना 4 षटकांचा कंपल्सरी राहील आणि 3 प्रेशर बॉल. प्रेशर बॉलर 3. एकही बॉलर थ्रो, गोलंदाज किंवा फेकी चालणार नाही. कमरेच्या वरती असेल डायरेक्ट बॉल तर नो आय बॉल. त्यानंतर हाईटचा, जर डोक्याच्या वरून गेला बॉल तर नो बॉल आहे. लाईनचा वगैरे बाकी तर माहिती आहे तुम्हाला. तर तुम्ही आत्ता जे ऐकलं ते सगळे नियम होते क्रिकेटचे. आणि स्टार्टिंगलाच टेमवाडी वर्सेस सुतारवाडी अशी क्रिकेटच्या मॅच होणार आहेत. तर बघू कोण जिंकते याच्यामध्ये. ते टेमवाडी वर्सेस सुतारवाडी थांबलेले आहेत. आता टॉस उघडवत आहेत. शंकरचा उडवणार आहे. एक सेकंड ना, उडवा बघू. छापा फिरलो जरा. छापा. बघू आता टेमवाडी टॉस जिंकलेली आहे. तर काय चूज करते डिसाइड होतं. असं नाही की तो जर एक वर्ष आधी आला एक तर तो डिसिजन हे सगळे काम कर. आमच्या या टेमवाडीतून खेळणार आहेत. त्याला नंतर बॅटिंगला घेऊ शकतो ना. की एक ओव्हर झाल्यानंतर थोडा लेट येतो दुसऱ्याला एका फिल्डिंगला बघते घेतो. आता एक ओव्हर तर हे सगळे आहेत आमच्या वाडीतले. ते सगळे चाललेत आता मैदानात उतरणार. तर हे तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. आता त्यांचा शूट. कॅप्टन जाऊ घे, मैदानात जाऊन थांबायचे. कॅप्टन केशव चंद्रकर जाऊ घे. कॅप्टन नाही धावला तर बॉलिंगला कसं धावशील. जाऊ घे. गणपती बाप्पा मोरया. महालक्ष्मी माते की जय. तर यंगस्टर टेमवाडीमधून खेळणार आहेत. आता बॉलिंग करणारे केशव सौंदळकर. आणि विश्वकर्मा सुतारवाडीवरून बॅटिंग खेळणार आहेत महेश आणि केतन. आले होते घरी बॅटरी चार्जिंग करायला कॅमेराची. तर ते चार्जिंग केली थोडा वेळ. आता चार्जरच घेऊन चालले खाली. आणि जेवले पण. तर आता बघूया कोणाकोणाचे किती काय रन झालेत काय सांगते तुम्हाला. तर त्यासाठी चला आता आपण पुन्हा चाललो आहे मळ्यात. तर मित्रांनो, मगाशी आपण वरती गेलो होतो. तिकडून येईपर्यंत बाकीच्यांची मॅच झाली. आणि थोडा वेळ म्हणजे अर्धा पाऊण तास तरी बाकीचे सगळेजण गेले होते जेवायला, थोडा विश्रांती घेतली. पहिल्या सामन्यामध्ये विश्वकर्मा सुतारवाडी ही टीम जिंकली. तर जिंकलेल्या टीमचे खूप खूप आणि आता पहिलीचे यंगस्टर टेमवाडी विरुद्ध वर्सेस शिवशंभू शृंगारवाडी. आणि टॉस आपल्या टेमवाडीतल्याने जिंकला आहे. आता बॅटिंग टेमवाडीकडे करणार आहेत आणि बॉलिंग शृंगारवाडी. आता बघू कोण जिंकते. तर आता सगळेजण सज्ज झालेत खेळण्यासाठी. शिवशंभू वर्सेस यंगस्टर. आणि त्याचा सामना करतो तो दिनेश सौंदळकर, दडाडीचा फलंदाज. आज कैसा संतोषी सुरुवात त्याच्या मार्फत संघाला यश देऊ शकत नाही आहे. त्याच्या बरोबरीने ओंकार सौंदळकरने पहिला चेंडू आणि हा अवांतर पहिलीच धाव एक्स्ट्राच्या संघाचं धावसंख्येचं खातं उघडतं एकाने. दुसरा चेंडू आणि आता मात्र दिनेश हे पुनरागमन करतायत. आणि मी म्हटल्याप्रमाणे दिनेशने ठोठावलेला खणखणीत चौकार. व्हेरी गुड. एक चेंडू 5 धावा. एक चेंडू 5 धावा. दुसरा चेंडू अक्षय मार्फत मारा करतो. अक्षय सामना करेल दिनेश. आणि पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू. अवांतरने संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढ. एक चेंडू 6 धावा. मस्त. पाहूया 2 सामने गमावल्यानंतर दिनेश कशी त्याची
ये का आणि इथे सोडवण्याला संधी ए! मिळाली. नको 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 नको. जिथे 2 धावा झाल्या असते तिथे एका धावामध्ये समाधान मानावं लागतंय. चल, जाऊ दे. काहीसा काय चिडलेला नाही. स्वभाव होता. आता एक होता रन पण ठीक आहे. बॅकअपला कोण आहे आताचा फेअर चेंडू आहे पंच. पंच अरे जोरात हिट फेअर चेंडू आहे ना. हा. 2 चेंडू पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय अक्षय आणि त्याने मारा गेलेला चेंडू आणि आता ए साईडला चढवलेला दोन होऊ शकतात, दोन होऊ शकतात, दोन होऊ शकतात. ए नको नको. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण दुसरा धावेचा प्रयत्न एकच एकच धाव. तिथे दिनेशने रोखलेला आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. 8 धावा. 8 धावा. 3 चेंडू 8 धाव. चौथ्या चेंडूकडे वाटचाल अक्षयची. 3 चेंडू महागड्याचा षटक अक्षय मार्फत आणि वाव वाव. फलंदाजी आपल्याला अजून एक होऊ शकता. दिनेश याच्या मार्फत आणि 1 सुंदर 2 2 क्षेत्ररक्षण. धाव. ई वाट लावणार आहे, वाट लावणार आहे, वाट लावणार आहे, वाट लावणार आहे. आणि यश आउट, रन आउट झालाय. हा ना मध्ये कोण विजयी झालाय तर विजयी झालाय शिवशंभर शृंगारवाडी संघ. कारण त्यांच्या जाळ्यात अडकला मोठा मासा. त्या माशाचं यार. नाव ओंकार सौंदरकर. आउट झालाय स्वास्थ्याचा पिंटू आणि आता उतरतोय मैदानात पप्पू उतरते. 2 धावेचा प्रयत्न. रन आउट झालाय. 2 धावेचा प्रयत्नामध्ये प्रयत्न असा असफल आणि ओंकार याची रनिंग बिटवीन द विकेट नेहमी सुरू असते. पुढील चेंडू अक्षय याचा. आणि आता मात्र डिफेन्सिव्ह मोड मध्ये आपल्याला दिसतोय तो संकेत नवीन फलंदाज काहीच आपली वेगळी ओळख निर्माण करतोय संघामध्ये. 1 डाऊन हे देखील एक महत्वाचं स्थान असतं आणि तिथे आलाय संकेत सावरकर. पुढे चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय अक्षय. पाहूया पुढे चेंडू कमबॅक करतोय का आणि कमबॅक केलेला आहे अक्षयने. इथे 3 धावा. इथे 3 चेंडूमध्ये 8 धावा होत्या 2 रन 2 धावा 2 धावा. चेंडूमध्ये. आता पहिली ओव्हर झाली आहे, 12 धावा कंप्लीट झाल्यात. आता ही सेकंड ओव्हर चालू होईल आणि त्यासाठी आता बॉलिंगसाठी येतोय कोण येतोय? मयूर शृंगार. संघाचा दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय मयूर. मयूर पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आणि समालोचनासाठी व्हेरी गुड. वैभव तांबे. ए आणि हे कॅच तो पकडणार का मी दोन पकडणार? दोन या धावा. वादामध्ये झेल होते जमिनीला 2 धावा. संघाच्या धावसंख्येत होते 2 ने वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 14. 14 धावा टोटल 14. आणि पुढील चेंडू नाही नक्की नको भाई. एक घेतला रे. एक कल्पना आली होती आणि एक ते रन. सत्यात उतरताना आपण पाहतोय का पुढे चेंडू टाकण्यासाठी सज्ज मयूर. आणि आता मात्र चढवलेला चेंडू पाहूया किती धावेसाठी जातोय आणि ए चेंडू पळा 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 पळा. जातोय 2 धावांसाठी. डिक्लेअर धावा. 2 रन कंप्लीट केला नाही. ठिकाणी खरोखरच उत्कृष्ट देखील इथे सहभाग घ्यावा आणि या स्पर्धेची शोभा वाढवावी जेणेकरून व्हेरी गुड. कुठे गेला होता बॉल? कुठे गेला? टोलावलेला चेंडू बॉल कुठं गायबच झाला इकडे. 2 धावा डिक्लेअर. सुंदर पुढे गेलाय. फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा भेटला. येस या ठिकाणी येस नक्की तोच प्रयत्न असेल कारण की आपल्या गावामध्ये असे भरपूर असे एक बोलतो आपण मातीतले हिरे तो तुमच्या वाडीतील देखील तरुणांनी इथे सहभाग दाखवावा. या ठिकाणी मला वाटतं 1 धाव मिळते. एकदा तुर्तास पुन्हा त्या विषयाकडे वाडी नसून आपलं गाव एकत्र यावा आणि जे गावातील तरुण असतील प्रत्येकाला आव्हान आहे की ह्या कमिटीसाठी सर्वांनी जसं अध्यक्षांच्या वतीनं आणि त्या कमिटीच्या वतीनं सर्वांना आवाहन केलंय तसं एक जोडणं महत्वाचं आहे. जे गेले असतील जे दूर असतील त्यांनी स्वतःहून या ठिकाणी यायचं आहे आणि पुन्हा या बॉल कमिटीमध्ये गेलाय. पुन्हा एकदा पुन्हा मला वाटतं पुन्हा लेफ्ट एकदा. साईडला या ठिकाणी कटवलेला चेंडू 2 धावांसाठी धावा गेलेला आहे. भेटलेल्या आहेत. आणि 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या किती? संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आताचे 2 धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 23.
23. वा, वेल प्ले. येस नक्कीच चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल टीम वाडी या संघाकडून. आणि आता तिने स्वतः जबाबदारी घेऊन संघाची धावसंख्या पुढे ढकलताना दिसतोय. उपकर्णधार या भूमिकेमध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. आणि आता एक त्याच्या जोडीला एक नवीन असा उगवता सितारा संकेत. पाहूया संकेत कशी साथ देतोय या भागीदारीला. आणि भागीदारी आता उरली आहे 12 चेंडून एवढी. संघाचे उपाध्यक्षा दीपालीताई यांची ही टीम आहे. खरोखरच अभिमान आहे. आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू, मला वाटतं हा लेग साईडला गेलेला आहे चेंडू आणि हा वाईड आहे. अवांतर धावेने, एका धावेने धावसंख्येत भर धाव झाला होता सोनिया चॅम्पियन ट्रॉफी. तिकडे दिनेशने वैयक्तिक सर्वाधिक धावा केल्या होत्या. आणि पाहिजे की त्यांची फलंदाजी, मला वाटतं हा ही अवांतर धाव, वाईड बॉल, एक धावेने धावसंख्येत भर धावसंख्या 25. आणि अक्षय समोर आव्हान असेल की पुढे 6 चेंडू कसे टाकतो. वा, 2 वाटतं, 2 घेतील. बॉल गेला तिकडे. मारा गेलेला आणि 2. चेंडू आतमध्येच आहे. पाहूया किती धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहे. 2. नक्कीच 2 धावा झालेल्या आहेत. आपण थोडी हंगामापासून संघ बांधण्यासाठी सुरुवात करू. आणि निर्धावाचा चेंडू अक्षय मार्फत. येस, पुढील हंगामापासून आम्ही नक्कीच त्यासाठी प्रयत्नबद्ध असू. गावाचं एक गाव एक संघ या बांधणीसाठी. आणि पुढे चेंडू तेवढं ए, बस 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 बस. पाहायला अरे मिळतं. आणि पाहूया काय यार, पण त्याच्या अक्षय क्षेत्रात बॉल गेला इकडे. आणि राहुलने चांगला दिलेला बॅकअप 2 धावा कंप्लीट. घेता येणार नाहीये. पण गटात क्षेत्ररक्षणामुळे संघाच्या धावसंख्येत 3 ने वाढ. 3 वाढला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती. वा, भारी रे. राहुलजी, मला एक सांगावं असं वाटतं या स्पर्धेच्या निमित्तानं, जे मुंबईमध्ये आहेत ते मुंबईतून गाव बघतात. युट्यूब चॅनल सोनाली सौंदळकर यांच्या वतीनं आपण पाहत आहोत. आणि खरोखरच त्यांची मेहनत, यांना उन्हात ते आज शूटिंग करतायत आणि ते युट्यूबवर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पुढील चेंडू उत्कृष्ट असं कटोलला, मला वाटतं उत्तरच्या दिशेने 1 धाव मिळते. 1 धाव. यस, आता एका धावामध्ये समाधान. लेग बायचा इशारा पंचांमार्फत. संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती किती? 33. यस, 33. सोनाली मेहनत करते. सकाळपासून आपण बघतोय तिचा जो ब्लॉग आहे तो आपल्या वाडीतील जेवढं जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपली स्पर्धा सर्वांपर्यंत पोहोचेल. आपण कोणत्या पद्धतीने स्पर्धा खेळवली होती. धन्यवाद सोनाली. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आणि षटक समाप्ती अक्षय मार्फत. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 3 षटकाखेरीज 31. आता शेवटचा हाणामारीचा षटक असेल. पाहूया यंगस्टर टीम वाडी किती धावापर्यंत मजल मारू शकते. आता 3री ओव्हर चालू आहे आणि बॉलिंग साठी आलाय ओम. बनवू शकता आणि प्रत्येक प्लेअर आपण तुमच्या पण यंदाच्या हंगामाला काही पॉसिबल होणार नाही. व्हेरी गुड. एक होऊ शकतात. बॉल गेला तिकडे. 2 महिन्यामध्ये आटप. 2 त्यानंतर नवीन हंगामाची सुरुवात होईल तेव्हा आपण दोन झाले. या बाबतीत आपण तुम्ही एक संघ म्हणाला आपण जास्तीत जास्त तरुणांना पुढे आणून 2 संघाचे प्रयत्न करू. धन्यवाद राहुलजी. ही तर एकच गोलंदाज, असं नाही म्हणत आहे मी एकच गोलंदाज, परंतु खूप. आणि हा पुढील चेंडू लेगसाईडच्या दिशेने, मला वाटतं 2 धावांसाठी जातोय. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्येत भर धावसंख्या. यस, नक्कीच तुम्ही आता एक गृहस्थ उदाहरण दिलं. पण आम्ही जेव्हा स्पर्धा चालू केली होती तेव्हा यातील बरेचसे चेहरे हे खेळत देखील नव्हते. पण आता तुम्ही बघताय त्यांचा स्वतःहून पुढे येऊन आपल्या संघासाठी मुलाची कामगिरी करून ए, पकडणार काय? ओ शट. खूप उंचावर गेला तर आणि आउट झाला अशा प्रकारे दिल्या. ओम शृंगारे गोलंदाजी अमन छान मस्त कॅच घेतला. एकदम प्रॉपर रित्या आपल्याला त्याच्याकडून पाहायला आणि मिळतं. आता बॅटिंग साठी उतरतोय मैदानात रोहित सौंदळकर. असा गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू जो आपली प्रतिभा सोडण्यास पाहतोय. पाहूया या सामन्यामध्ये तो आपले राहिलेल्या 3 ते 4 चेंडू मध्ये काय छाप सोडतोय.
एक नक्कीच जो येतो तो षटकाराशिवाय वार्ता नाही आणि आज व्हेरी गुड, मस्त मस्त. दोन रन झाले. एक होऊ शकतो. तीन रन घेतला नाही. मस्त संरक्षण मिळत आहे टीम मस्त. संघाला ए भाव्या आणि आताच्या धावा अशा प्रकारे शिवशंभू शृंगारवाडी वर्सेस यंगस्टर टेमवाडी एकदम अतितटीचा सामना चालू झाला. तीन 3 भेटले आता. या निमित्तानं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दीपक चौकेकर आणि उपाध्यक्ष वा, आता माझा फोटो काढला नसता पण गेला. दोन भेटले वाटतं. 2 भेटणार. आपल्या कमिटीचे मेंबर लाभले आहेत आणि असेच कमिटीचे मेंबर वाढत गेले पाहिजे. सर्वांनी त्याचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. पुन्हा एकदा एक 2 3 किती झाले? 3 का 4 झाले? आपल्याला त्याच्या अशा क्षेत्रात ए नको मला. धाव घेण्यासाठी यशस्वी होते का पण संकेतचं लक्ष नव्हतं. हा ना रोहित 2 पावले जाऊन पुन्हा return आला, पण संकेतने काही माघारी वळून बघितलं नाही. जर संकेत लक्ष चार. दिलं असतं तर आता तुला एकाच्या बदल्यात आणखीन एक धाव घेण्याची संधी होती 4 झाले. आणि आताच्या 4 धावा. बरोबर 4 धावा मस्त. ठीक आहे, मस्त. इथे धावणं सोपं नाहीये. 4 धावा धावून सुनील चेंडू खेळणं त्याच ताकदीने. तर आतापर्यंत 43 धावसंख्या कंप्लीट झाल्यात आणि आता हा नेक्स्ट चेंडू आहे. अशक्य आहे. 4 धाव काढणं म्हणजे खूप आहे. नाही हिरो यार. आणि अरे शेवटचा यार, रनआउट झालेला आहे. निर्धाव चेंडूमध्ये गडी 5. तर आता यंगस्टर टेमवाडी यांची बॅटिंग झाली तर त्यांनी 44 धावा केल्या. तर आता शिवशंभू शृंगारवाडीतल्यांना 44 धावांचं टार्गेट आहे. तर बघूया ते टार्गेट कंप्लीट करतात का नाही ते. आणि त्यांची आता बॅटिंग होणार आहे. यंगस्टर टेमवाडी टीम मैदानात चालली इकडे. करतो, समालोचन खूप चांगलं करतो कमिटीच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं. आपल्या जिल्हा परिषद गणपती बाप्पा मोरया, महालक्ष्मी माते की जय. प्रत्येकाने बॉल हातात ठेवायचा प्रयत्न करा. राहुल येतो आता तो येऊन कोण येऊन दे आणि फिल्डिंग लावा पहिले त्यांनी फिल्डिंग होऊन दे. Over throw फक्त करू नका. 5 फिल्डर आपल्याला शॉर्ट आहे. माहितीच राहून दे. आता हिट करणार आता ज्याला स्कोर आहे हिट करणार प्रत्येक. तिथे पाठी करणार पाठी सोडलं चला तर आता यंगस्टर टेमवाडी टीम इकडे गणपत आहे. फिल्डिंगसाठी जातोय. फिल्डिंग करतात आता आणि बॉलिंग. आता मैदानात उतरलेत बॅटिंगसाठी अभिषेक शृंगारे आणि राहुल शृंगारे आणि बॉलिंग करतोय ओंकार सौंदळकर. सगळे फिल्डिंगसाठी सगळे आपापल्या जागी उभे राहिलेत. इकडे सगळे आता बसलेत आरामात. अगदी ऊन कमी झालंय तसं. पहिला चेंडू पिंटू पाठी धावत बॉल आडव आतमध्ये. पुढचा चेंडू पुढचा चेंडू राहुलसाठी पाहूया. आता व्हेरी चेंडू स्कोर घोषित करतात पंच आणि अवांतर धावसंख्येत भर पडते या ठिकाणी. आणि हा चेंडू या ठिकाणी अरे पकड कॅच सुटली कॅच. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात दुसरी धाव पूर्ण होते आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्यात शिवशंभू शृंगारवाडी. 5 धावसंख्या होते 5 3-5 दरम्यान पहिलं षटक प्रगतीपथावर असताना ओंकारकडून सुरेख गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो. तसेच शृंगारवाडी संघाकडून सुद्धा बॅटिंग चांगली बॅटिंग पाहायला मिळते. जास्त सुरुवात झाली आहे. निर्धाव जातो. गोलंदाज चेंडू लक्षात आला नाही. ए
झालं. व्हेरी गुड. थोडा जरा मागे पुढे झाला त्यामुळे आउट झाला. अभि गेला बाहेर. तर आता मैदानात उतरले प्रथमेश शृंगारे आणि मयूर शृंगारे बॅटिंगसाठी आणि बॉलिंग करतोय सेम पिंटू ओमकार सौंदळकर. वाईट बॉल. बस बस बस. एक धाव. 7 धाव संख्या झाल्या टोटल. एक ओव्हर कंप्लीट झाले आणि 7 धावा आहेत. आणि आता बॉलिंग करतोय रोहित सौंदळकर. कारण आतापर्यंत झाल्या सर्व स्पर्धा या मुंबईला झाल्या होत्या. दरम्यान रोहितचा पुढचा पहिला चेंडू पाहूया. आणि आपल्या सर्वांचा आवडता गोलंदाज खरोखर उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. 2 झाले. 2 धावा कंप्लीट केली त्यांनी. मी मगाशीच राहुलला बोललो होतो की ह्या गोलंदाजाला ट्रेन करणं गरजेचं आहे. कारण हा गोलंदाज आज आपल्या गावाचं नाव नाही, तालुक्याचं नाव नाही, तर जिल्ह्याचं नावापेक्षा जास्त मोठं नाव करणारा माणूस आहे. आता नवीन दरम्यान पुन्हा एकदा स्व चेंडू वाईड आणि या अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 11. उत्कृष्ट गोलंदाजी, परंतु लेफ्ट हँडर असल्यामुळं काही त्या ठिकाणी पोहोचत नाही. आणि या ठिकाणी मला वाटतं उत्कृष्ट गोलंदाज आहेत ते. आपल्या सोल्लेगावाचं नाव मुंबईमध्ये ज्यांनी घोषित केलं ते रोहित. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 3 धाव पूर्ण होते आणि एकूण मला वाटतं 3 धावा कंप्लीट झाल्या. 3 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 14. पुढचा चेंडू. आउट. रन आउट. राहुल शृंगारे आउट झालाय आणि आता प्रथमेश शृंगारे मैदानात येतोय बॅटिंगसाठी. तर हा अभिषेक आला होता बॅटिंगसाठी आणि तो आउट पण झाला पहिल्याच बॉलला. अजून पंचाचा निर्णय होत आहे. तटस्थ पंच खरोखर उत्कृष्ट आपलं कामगिरी बजावताना दिसत आहे. उत्कृष्ट झेल टिपलाय. सोपा नसतं इतकं ते मागे राहून तेवढे असा झेल टिपणं. स्पीड चेंडूवर. तर 14 रन झालेत आणि 3 आउट झालेत आतापर्यंत. आणि अक्षय शृंगार आलाय मैदानात. अवांतर धाव मिळते. या ठिकाणी वाईड बॉल आहे. एका धावेने धाव. वाईट बॉल आहे हा. 15. दरम्यान धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 15. धावसंख्या एकूण 15 झाली. मोठ्या धावसंख्येला पाठलाग सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सुंदरवाडी संघाकडून दुसरं षटक चालू आहे. एक धाव भेटली आता. आणि एका धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 16. ज्यांचा अभिमान आहे मला आता पुढचा चेंडू आहे. आणि या ठिकाणी मला वाटतं पळा पळा पळा. एक रन. धावा किती? 2 धावा. 2 धावा घेतला नाही आता. वाईड आणि पॉईंटच्या रूपाने अवांतर धाव मिळते. दरम्यान धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 18. दोन रन कंप्लीट झालेले आहेत.
रन आउट झालेला आहे. रन आउट झालाय तो मागे पुढे करता करता. यानंतर आपल्याला आता बॅटिंग करतोय नवीन फलंदाज आहे मयूर आणि त्या साईडला प्रथमेश शृंगारे. आता शॉट साईल आउट. आता अविनाश शृंगारे मैदानात आलाय आणि बॉलिंग टाकतोय ओमकार सौंदळकर. शॉट गेला पुढे. 2 धावा. आता पुढचा चेंडू एक धाव कंप्लीट केला नाही. सिक्सर वाटतं. षटकार. पहिल्यांदाच मारलंय षटकार आता या सामन्यामध्ये. आता बॉलिंग बत्तीस धावा कंप्लीट झाल्या. 6 चेंडू 12 धावा. तर आता या मॅचचा शेवटचा षटक बाकी आहे. 6 चेंडू आणि 12 धावा कंप्लीट करायच्या आहेत. तर आता बघूया होत आहेत का नाही. लास्ट मॅचचा एकदम लास्ट शेवट आहे आता. या ठिकाणी यायचा आणि लेफ्ट साईडला कटवलेला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. 1 धाव मिळते. एका धावेने समता. दुसरी 2 धाव धावा. मिळते या ठिकाणी. 2 धावा मिळत आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या. दरम्यान जिंकण्यासाठी मला वाटतं तर हा पुढचा चेंडू आहे. पाहूया. आता मात्र वाईट पंचांचा अवांतरचा इशारा येतो. वाईटचा अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. वाईट होता हा. माझ्याकडे 7 धावा अजून गमवायच्या आहे जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि 7 धावा. पाहूया दिनेशचा पुढचा चेंडू. दिनेश डिपेंड करतोय का 7 धावा. दिनेशचा पुढचा चेंडू सामना करणार प्रथमेश. आणि आत्ता मात्र चेंडू निर्धाव जातोय. जे अवांतर धाव दिली होती तो चेंडू निर्धाव या ठिकाणी निघतोय. त्याच्यामुळे समीकरण 3 चेंडू 7 धावा बाकी आहेत. शॉट 4 चेंडू. हा आता वाईट होता मग. 38 धावसंख्या होते 38. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा. पुढचा चेंडू प्रथमेसाठी. अरे या मला वाटतं आजच्या दिवसातील पहिला षटकार. त्या बाजूला जो हा पण षटकार होता. आता शिवशंभू शृंगारवाडी विजयी झालेले आहे. पटकावलाय. तर मी गेले होते आता घरी. ही काठी आणली मी कारण उद्या आहे 26 जानेवारी. तर हे सगळं शाळेत लागणार आहे. आता मी लडक्याकडे देतो. इधर घेऊन जाशील ना शाळेत. तर हे सगळं काय असेल ना तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. 26 जानेवारी आणि इकडे फायनल पण आहे. तर ते इकडे आहे दीपाली ताई
कसं वाटला कसा दिवस होता आजचे माझा? सामने कसे वाटले तुला, कसे वाटले हे सगळे मला सामने तर बघून? खूप छान वाटले. ही आपली मुलं मुंबईत खेळतात, मुंबईवरून येऊन इथे आज स्पेशली खेळायला आली आहेत. सगळ्यांचं एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि तुझं अभिनंदन कारण तू सगळ्या मुलांना दाखवतेस. तुम्ही पण खूप छान सहकार्य करता त्या सर्वांना. धन्यवाद धन्यवाद. तर तुमचं पण अभिनंदन, खूप छान खेळलाय तुम्ही पण. आज दिवसभरातले 3 टाइमचे विनर आहेत त्याबद्दल खरंच एकदा परत अभिनंदन. होय. तर अशा प्रकारे आजचा दिवस संपला इथेच आणि उद्या फायनल आहे ना? हा तर फायनल राऊंड. हा. झेंडावंदन पण आहे. हा, तर तुम्ही जाणार आहात ना उद्या? हो उद्या आपण झेंडावंदनसाठी सगळे गावातली मुलं, माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी सगळे मिळून आपण उद्या मोठं एक ऐतिहासिक होईल आपल्या गावातलं पहिलं असं झेंडावंदन की सगळी जुनी मुलं सुद्धा त्या शाळेत जाणार आहेत. हा, तर आता तुम्हाला उद्याच्या भागात हे सगळं बघायला मिळेल. तर हा आता व्हिडिओ आपण इथे संपूया. हा